अयोध्येतील राम मंदिरासाठी जमा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी केलाय। राम मंदिरासाठी देशभरामधून जमा झालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम गायब झाल्याचा आरोप अखिलेश यादवांनी केलाय। कोर्टाने या प्रकरणी स्वतः दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। तर अखिलेश यादव यांनी राम मंदिराबाबत मोठा आरोप केलेला आहे। ते म्हणतात, जगभरातल्या रामभक्तांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी। राम मंदिरासाठी जमा केलेली कोट्यवधींची रक्कम गायब। मंदिर ट्रस्टसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट। कोर्टाने या प्रकरणाची स्वतः दखल घ्यावी। सरकारने या प्रकरणात सोयीस्कर मौन बाळगलंय अशी एक्सपोस्ट त्यांनी केली आहे। तर अयोध्या राम मंदिरासाठी जमा करण्यात आलेल्या वर्गणीत घोटाळा झाल्याचा अखिलेश यादवांचा दावा विश्वस्त दिनेंद्र दास यांनी फेटाळलाय। असा कोणताही घोटाळा झालेला नाही, सर्व विश्वस्तांवरती विश्वास असल्याचं ते म्हणाले। मात्र तरी देखील कोणाला शंका असल्यास चौकशी होऊ देण्यास हरकत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कोणी काही चुकीचं केलं असेल तर त्याला प्रभू श्रीराम शिक्षा देतील असं ते म्हणाले। महाराज जी, दान के रुपयों के घपला को लेकर, घोटाला को लेकर अखिलेश यादव ने बड़ा आरोप लगाया है ट्रस्ट पर। उन्होंने कहा है कि इसका कोर्ट संज्ञान ले, राम भक्तों के भावनाओं के साथ खिलवाड़ कैसे देखते हैं, क्या कहेंगे, क्या ऐसा कोई मामला है? ऐसे तो हमको जानकारी नहीं, लेकिन हम लोग को रामलला पर विश्वास है। अगर कोई गलती हो तो रामलला अपने आप दंड दे ही देंगे। न ऐसे हमारे ट्रस्टी लोग ऐसा काम नहीं करेंगे। अगर गलती करेंगे तो रामलला स्वयं दंड देंगे।